The ball is entirely in your court. हाय विक्रांत, बोल. हाय, कशी आहेस तू? छान. आज सलीलकडे गेले होते. त्याच्याही छान बोलली आहे माझ्याशी. खूप बरं वाटलं मला. बरं झालं, म्हणजे त्यांच्या मनात काही शंका राहणार नाही. आय होप सो. आम्ही बँगलोर बद्दलच बोलत होतो, म्हणजे त्याच सांगत होत्या. अच्छा. मानसी, मला पण तुला अरे आम्ही बँगलोरला जायचा प्लॅन करतोय ना, तर त्याबद्दलच सांगत होत्या. खूप एक्साइटेड आहेत ते मी त्यांचं घर बघणार म्हणून. म्हणाला खूप आवडेल त्याला. अरे वा, गुड. आणि त्यात फक्त आम्ही जाणार आहोत. सो अरे सॉरी, तू काय बोलत होतास का? नाही, काही नाही, बोल. हां, तर ॲक्च्युली आम्ही जाणार फक्त 2 दिवसांसाठी आहोत. पण इतका एक्सायटेड असेल, त्याने इतके प्लॅन्स केले आणि मला कळत नाही आम्ही कसं भेटणार. म्हणजे इतके मित्र आहेत त्याचे, त्यात फक्त 2 दिवस. शिवाय मला काकींच्या मैत्रिणींना भेटायचं आहे. आय रिअली डोंट नो आम्ही सगळ्यांना कसं भेटणार आहोत. विक्रांत. हां, हो, मी ऐकतोय, बोल. अरे तुझा आवाज नाही आला, मला वाटलं आहेस की नाही. अँड यू नो व्हॉट, जर त्याच्या मित्रांनी आम्हाला त्यांच्यासमोर परत रिंग्स एक्सचेंज करायला सांगितल्या तर मला काही आश्चर्य वाटणार नाही. खूप एक्सायटेड आहेत सगळे. विक्रांत आहेस ना? हो हो, ऐकतोय, बोल. हां, तर त्याचे मित्र त्याला खूप बोलले की अरे तू साखरपुडा शूट का नाही केलास, आणि शिवाय आम्हाला फोटोजही पाठवले. तुझ्या बायकोला दाखवायचं की नाही तुला. नुसतं चिडवत होते त्याला. हॅलो विक्रांत, तू आहेस ना? हां. अरे तू काहीच बोलत नाहीयेस. काय झालं? नाही, असं काही नाहीये. मग रिॲक्टही होत नाहीयेस, नुसतं गप्प गप्प आहेस. याला काय अर्थ? मानसी, अगं तुझ्याकडे सांगायला बरंच काही आहे ना, म्हणून मी ऐकतोय. सॉरी, मी खूप बडबड केली का? नाही ग, तू खुश आहेस ना? हो, हलकं वाटतंय आता जरा. एनिवे, तू सांग काय बोलत होतास? नाही नाही, काही नाही. मग फोन कशाला केला होतास? सहज. हां, म्हणजे तू पुन्हा सलीलला भेटशील ना, तेव्हा माझ्याकडनं हाय सांग त्याला. येस. आणि जायची तारीख एकदा कन्फर्म झाली की मला कळव. हो हो, नक्की. ठेवू फोन? ओके, बाय, गुड नाईट. गुड नाईट. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा, आले.
आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.